कर्त्याची क्रिया कर्ता स्वतः करीत नसून दुसऱ्या माध्यमाद्वारे ती क्रिया होत असते. तुम्हाला ही व्याख्या पुस्तकीत मिळणार नाही. हे माझ्या डोक्यातील कल्पना आहेत, सांगतोय तुम्हाला. हे तुमच्या भाषेत मी तुम्हाला शिकवून देत आहो. आलं लक्षात? म्हणजे आता पुस्तकीत जर पाहिला तर एक कर्त्याची क्रिया कर्ता स्वतः क्रियेत नसून बाहेरील घडत ते क्रिया करणारा प्रेरित करत असेल अशा क्रियापदांना प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. असे तुम्हाला पुस्तकीमध्ये आहे. आलं लक्षात? आणि साधा आणि सिंपल वे काय की क्रिया जो आहे तो कर्ता करत नाही, ती क्रिया दुसऱ्या कोणातरी होत असते. आलं लक्षात? ते क्रिया करण्यासाठी दुसरा घटक बाहेर प्रेरित करत असेल अशा क्रियापदांना प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मधु कुत्र्याला पळवितो. मधु कुत्र्याला पळवितो. मधु कुत्र्याला, कुत्रा स्वतः पळत आहे का? कुत्र्याला पळवण्यासाठी मधु हा एक प्रयोजक करत आहे, म्हणजे त्याला सहकार्य करत आहे किंवा ती क्रिया घडवत आहे. आलं लक्षात? मधु कुत्र्याला पळवतो. कुत्रा स्वतः पळत नाही, मधु त्याला पळवितो. म्हणजे पळवण्याची क्रिया हा मधु करवत आहे याच्याकडून, हा स्वतः करत नाही आहे. आणि सिंपल वे सांगतो, ज्या क्रियापदाच्या शेवटी वितो, विते, वितात हे जे येतात ना, तर याला म्हणतात प्रायोजक क्रियापद. आलं लक्षात? हां, दुसरा वाक्य लिहून घ्या. दुसरा उदाहरण, शिक्षक मुलांना शिकवितात. शिक्षक मुलांना शिकवितात. तर मुलं स्वतः शिकत आहेत का शिक्षक प्रेरित करत आहेत त्यांना शिकण्यासाठी? शिक्षक. आलं लक्षात? तर असे जे क्रियापद असतात त्यांना प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. सिंपल आहेत, काही असे हार्ड नाही आहेत. एकदा वाचला म्हणजे कळून चुकते. फक्त अभ्यास करा, अभ्यासावर डिपेंड आहे.